नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. खरं तर मुळात आग्र्याचा बच्चा दिल का सच्चा अशी जरी जी आमची पूर्वीची म्हण होती, तर या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने या आंदोलनाची ललकारी दिलेली आहे. भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी आणि हे सगळे प्रकल्पग्रस्त, जसे आम्ही रायगड ठाण्याचा मोठा भाग इथून पायी दिंडी घेऊन विठ्ठलाच्या साकडे घालायला जातात, तसेच आम्ही इथून दिबांची दिंडी घेऊन आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर चाललेलो आहे. साकडे घालायला चाललो नाही, तिथे न्याय मागायला चाललेलो आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी चाललेलो आहे. भारतीय संविधान जिवंत आहे का मारण्याचा प्रयत्न आहे हे विचारण्यासाठी ही सगळी दिबाची लेकरं चाललेली आहेत. आणि या आंदोलनाची जय्यत तयारी करण्याचं जे धाडस त्या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या या युवकांनी जी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे, खरं तर एकदम सिस्टमॅटिक आंदोलन आहे. आम्ही या ठिकाणी बसमध्ये, ज्याला ट्रेनमध्ये जायचं त्यांनी ट्रेनमध्ये, ज्याला विमानात यायचं त्यांनी विमानामध्ये, पण 5 तारखेला सकाळी 9 वाजता जंतर मंतरच्या ठिकाणी 2 किलोमीटर आपण चालत जाणार आहोत. आणि या वारीची जी रूपरेषा आहे ही आपल्याला सगळ्यांना गावोगाव प्रत्येक मेंबरला त्याच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर येईल. ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नसेल त्यांनी फेसबुक पाहावं, त्यांच्यावर फेसबुक नाही त्यांनी इंस्टाग्रामवर बघावं. नाही तर गाव आमचे दौरे झालेले आहेत आणि पुन्हा एक दौरा प्रत्येक गावात होणार आहे. हाजीमलंगचा परिसर आहे, 14 गाव आहे, तिकडे 27 गावाचा जो विषय आहे, पनवेल आहे, उरण आहे, नवी मुंबई आहे, आता राबाडा असेल, घनसुली असेल, दिघा असेल, दिवा असेल, नेरूळ असेल, म्हणजे ऐरोली तो जो पट्टा पूर्ण आहे त्या पट्ट्यात सुद्धा आम्ही अशाच पद्धतीची फिरण्याची तयारी करतो. विशेषतः मी पनवेल आणि उरणच्या भूमिपुत्रांना अंबल करतो, रिक्वेस्ट करणार आहे की आपण विमानात जायला पाहिजे. मी 100चा टार्गेट घेतला, पण अधिक लोक वाढली पाहिजेत. 100 लोक, 200 लोक किंवा एक पूर्ण चार्टर्ड विमान बुक करून गेलं पाहिजे. आणि जे ते वारीत जातील त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या एकविरे आईची टोपी असेल. अशा प्रकारची आपली जी ताकद आहे, खरंच हे रायगड ठाण्याचे वाहक आलेत हे जंतर मंतरनी पाहिलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला हा विषय होणार आहे, कारण हा आग्र्यांचा पहिला आंदोलन हा दिल्लीला होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालेत, अनेक आंदोलनं केलेत. मी माझ्यासोबत प्रशांतदादा ठाकूर आमदार, दीपकदादा सगळे होते. त्यावेळेस दिल्लीत मी थोडासा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण तो आंदोलन झाला. पण आता प्रशांतदादा या आंदोलनात दिसत नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा जंतर मंतरवर 5 तारखेला या. महेशजी बालदी साहेबांना आम्ही विनंती करतो तुम्ही सुद्धा तिथे या. आमच्या मंदाताईला विनंती करतो तुम्ही तिथं पाणी द्यायला या, आमची सोय करायला. सगळे लोक तिथं आले पाहिजेत. दिवाणच्या वेळेस ते खरोखरच पाणी लोकांना देत होत्या, पण आता जंतर मंतरला सुद्धा आमच्या या सागरी बांधवांना, सगळ्या भूमिपुत्रांना, ओबीसी बांधवांना पाणी देण्याची व्यवस्था ताई तिथे करतील. त्यात मात्र आमच्या मनात शंका नाही. आणि दिल्लीचं आंदोलन हा ऐतिहासिक दर्जाचं आंदोलन असेल. माझा आगरी पेहरावा, कोहली पेहरावा, इथल्या जिथली जी आमची संस्कृती आहे, मग इरली पण असेल, किटली पण असेल, इला पण असेल, आमच्या आंदोलनात सिंबॉलिक आंदोलन आहे. आणि हा आंदोलन खरंच आम्ही आंदोलनासाठी आलोय. आम्ही कुठलाही आमचा स्वार्थ नाही, आमचा कुणा वैयक्तिक स्वार्थ नाही. का मी तिथे एअरपोर्टला कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही की मी एकही माणूस कामाला लावलेला नाही. कामाला लावायचे पैसे पहिले पण घेत नाही, आता पण घेत नाही. त्यामुळे हे आंदोलन दिबांसाठी करणारी प्रामाणिक, ज्यांच्यामध्ये खरंच जे म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांची मावळ्यात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे तो या आंदोलनात येणार आहे. दिबांचा जो माझ्यासारखा सावळा आहे तो या आंदोलनात येणार आहे. आमच्या या आंदोलन गतिमान करण्यासाठी माझ्या माता भगिनी सगळी लोक या आवर्जून उपस्थित राहतील. 10 आणि 5,000 आताच्या आग्र्याला काही कमी नाहीत. ही सगळी प्रेरणा दिबांनी दिलेली आहे. त्यामुळं माझा कुणावर आम्ही बर्डन केले नाही. 5,000, 10,000, 25,000, 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख जे काय कुणाला द्यायचं ते त्यांनी दिलं पाहिजेत. आणि मी पुन्हा एकदा हा जो ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या 27 गाव
संघर्ष समितीच्या सगळ्या युवकांना, तरुणांना, त्यांचे अध्यक्ष खासदार बाळामामा आहेत, तर बाळामामांना सुद्धा माझी विनंती आहे, थोडा खासदार फंड पण आमच्यावर थोडा फेका, ओढून टाका, कारण थोडे आंदोलन आम्हाला तुम्ही पण मदत करा. मी दिबा पाटील साहेबांच्या जाव्यांशी आता इथं फोनवर बोललेलं, लाईव्ह बोललेलो आहे. असे ठराविक लोक ज्यांनी आम्हाला मदत करायची आहे. काही काना असं वाटू नये की आमच्या पैशाने लोकांनी आंदोलन केलं. आता जनतेच्या पैशाने जनता आंदोलन करेल. हा जनतेचा मोर्चा जंतर मंतरवर जाणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी सामील व्हा. सांगू इच्छितो का 27 गाव संघर्ष समिती हे फक्त नाम जरी असलं तरी पण हे आंदोलन आहे हे भूमिपुत्रांचं आहे. आणि इथे प्रत्येक भूमिपुत्र, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आगरी, कोळी, कराडी, भंडारी, जो काय इथला सागरी जिल्ह्यातली समाज आहे, जो काय एक सामान्य शेतकरी आहे, जो कोणी इथला रहिवासी, मूळ रहिवासी, हा त्याच्या कष्टाच्या पैशातून हा आंदोलन उभा करणार आहे. आणि सर्व भूमिपुत्र संघटना 5ही जिल्ह्यातनं यासाठी सहकारीच आहेत. आणि याकरिता आम्ही ही दिबांचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी केंद्र सरकारला एक साखळं घालण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आम्ही हा सर्वांना आवाज दिलेला आहे. आणि सर्व भूमिपुत्रांनी कोणत्याही नेता असो, कोणताही पक्ष असो, कोणाचाही नेतृत्व न करता इथला स्थानिक भूमिपुत्र स्वतःचं नेतृत्व करून हा आवाज, दिबांचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आंदोलनातनं करणार आहे. माझी परत सरकारला देखील अजूनही विनंती आहे का बघा, आम्ही जर तिथे येतोय तर आम्हाला आंदोलन न करता आम्हाला तिथे दिबांचं नाव लागून जल्लोष करायला जास्त आवडेल. तर सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती सकारात्मक विचार करून दिबांचं नाव त्या विमानतळावर द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो. आणि नसेल तर मग आंदोलनाची तयारी ही आम्ही केलेली आहे. आणि बोलायला हे तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है. बघा, इतर राष्ट्रात आणि प्रामुख्याने भारताच्या राजधानीमध्ये हा आंदोलन असल्यामुळे तिथे कायद्याचे काही बंधन असतात. हा जो आंदोलन आहे हा पूर्णपणे कायद्याला धरून सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन, पोलिसांची परवानग्या घेऊन आपण करत आहे. या आंदोलनासाठी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, परंतु तिथल्या जे प्रशासन आहे त्यांनी जी नियमावली दिलेली आहे का फक्त 500 जणांनाच या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय इतकं, तर आम्ही 500 जणांचीच आम्ही प्लॅनिंग केलेली आहे. परंतु जर असंच प्रतिसाद वाढला तर आम्ही नक्कीच तिथल्या प्रशासनानं विनंती करू तर हा आकडा 500चा कुठेतरी 1000 वर तुम्ही न्या आणि लोकभावना ही तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला आंदोलन करू द्या. त्यांचं बाप नांगरे होते. या जेवढी जास्त लोक जातील आणि ही 500 लोक म्हणजे अजून 500 लोकांचा करतो ना, ही दिल्लीला चाललंय. खऱ्या अस्मितेचा जागृतीचा त्याच्या दुधारी पाय धुवायची माझी तयारी आणि सूचना केली आणि सूचना केली.